आता माझ्या मागे आपण जो ऐकत आहात हा पैठणच्या जायकवाडी धरणाचा इमर्जन्सी सायरन आहे आणि नाशिकवरून येणारा पाण्याचा ओघ जो आहे हा अजूनही जायकवाडी धरणामध्ये सुरूच आहे आणि त्या कारणाने आणखी काही फुटांनी धरणाचे दरवाजे जे आहेत हे उघडलेले आहेत। आपण बघतो की कालपासून 2 लाख क्युसेक्स पेक्षा जास्त वेगानं पाण्याचा विसर्ग आता गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये करण्यात येतोय। माझ्यासोबत बोलण्यासाठी शाखा अभियंता स्वतः आहेत, त्यांनाच आपण विचारूया। सर, काय सांगाल, कशी नेमकी आजची परिस्थिती आहे? नाशिकहून कशा पद्धतीचा वरून येणारा फ्लो आहे? आपल्याकडे नांदूर मधमेश्वर धरणाकडून 87,000 इनफ्लो विसर्ग सुरू आहे, आपल्या धरणामध्ये येतो आहे। त्या व्यतिरिक्त मधमेश्वर देवगड बंधारा जो असेल तिथून शेंदूरवादा माळूंजा एकंदरीमध्ये आपल्याकडे जवळपास 1.25 लाखापेक्षाही 1.5 लाखाच्या जवळपास तिथून विसर्ग येतोय। परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील 2 दिवसापूर्वी जो पाऊस झालेला होता त्याच्यामुळे जे अजूनही पाणी त्याचाही अजून आपल्याकडे येवा सुरू आहे। त्यामुळे आत्ताच्या 12 वाजता आपल्याकडे धरणामध्ये 2,35,000 एवढा क्युसेक्सने येवा सुरू आहे। आपण धरणामधून 1,88,000 विसर्ग सोडत होतो। आता तुम्ही पाहिलं सायरन वाजवलेलं आहे, आपण 1,98,000 पर्यंत विसर्ग आता वाढवत आहोत। 9,432 क्युसेक्सने विसर्ग आपण गोदावरी नदी पात्रात वाढवला आहे। आता गोदावरी नदी पात्रात 1,98,000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। जर कालची परिस्थिती जर आपण बघितली तर 3 लाख क्युसेक्सच्या आसपास पाण्याचा विसर्ग सुरू होता, त्यामुळे शहरामध्ये पाणी घुसलं होतं। पण उजव्या आणि डाव्या कालव्यांमधून आपण पाणी सोडतोय का, त्याची काय परिस्थिती आहे? उजव्या आणि डाव्या कालव्यांमधून आपण पाणी सोडत नाही, कारण की जेव्हा पूर नियंत्रण करायचं असतं तेव्हा कालवा जे आहे आपले, तर उजवा कालवा जवळपास 1200 ते 1400 क्युसेक्स आणि डावा कालवा 2200 क्युसेक्स पर्यंत आपण सोडतो। परंतु तेव्हा सद्यस्थितीत पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता नाही आणि हे जे कालवे जे आहेत हे केवळ सिंचनासाठी आहेत। हे पूर कंट्रोलिंग वगैरे साठी समजा आपण कमी याच्याने वापरतो। समजा जेव्हा पूर कमी आहे आपला, साधारणपणे 2 ते 3,000 क्युसेक्स विसर्ग जर सोडायचा असेल तर आपण तिथून कंट्रोल करू शकतो। पण आपल्याकडे पाहताय की 1,98,000 त्याच्यासमोर 3,000 अगदी नगण्य आहे, तिथून तो कंट्रोल होणार नाही। त्यामुळे आपल्याला नदी पात्राचा विसर्ग सोडावा लागणार आहे। सर, जर हवामान खात्याचा अंदाज बघितला तर आणखी 2 दिवस सुद्धा पावसाची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने नेमकी कशी तयारी केलेली आहे पुराचा सामना करण्यासाठी? आता पुराचा जे सामना करण्यासाठी आम्ही धरणामध्ये पॉकेट क्रिएट करून ठेवतो आहे। जवळपास 2.25 लाख पर्यंत आम्ही हा विसर्ग घेऊन जाणार आहे, टप्प्याटप्प्याने वाढवून, आणि जर गरज पडलेस तर अजून 2.5 लाखापर्यंत घेऊन जाऊ शकतो। आणि जर पाऊस पडलाच समजा शक्यता आहे, पण आपण धरणामध्ये जवळपास 2% कमी पाणी साठा म्हणजे 98% पाणी साठा आम्ही ठेवू शकतो। त्याच्यानंतर वरती लावक पाहता आम्ही त्यामध्ये कंट्रोल करू। नाशिकहून किंवा नांदूर मधमेश्वरहून येणाऱ्या पाणी पाहता त्याचा फ्लो कमी होण्याची शक्यता आहे की तो वाढतच चाललेला आहे? नाही, नांदूर मधमेश्वरवरून जो येणारा आहे तो मागच्या 2 तासामध्ये 87,000 वरून 80,000 वर आलेला आहे। आता तिथून कमी झालेला आहे, पण अजून शून्य झालेला नाही। तो जोपर्यंत तो नील होत नाही तोपर्यंत आपल्याला सतर्कता बाळगावीच लागेल। नक्कीच आपण बघतो की शेलार सर आपल्या सोबत होते, जे शाखा अभियंता इथले आहेत, आणि पूर नियंत्रण कसं करता येईल याच्यावरती प्रशासन सध्या संपूर्णतः लक्ष ठेवून आहे। आपण सध्या गोदावरीचा प्रवाह बघू शकतो जवळून सुद्धा की कशा पद्धतीनं सध्या पाण्याचा फ्लो सुरू आहे। जोरदार अगदी धरणाचे इमर्जन्सी दरवाजे सुद्धा जे आहेत हे उघडण्यात आलेले आहेत आणि गोदावरीमध्ये जोरदार असा पाण्याचा प्रवाह सध्या सुरू आहे आणि नांदेड पर्यंत आता हे पाणी जे आहे पोहोचते आणि जिथून जिथून गोदापट्टा जातोय तिथं आता पूर नियंत्रणाची परिस्थिती जी आहे ही बघू शकतो। दुसरीकडे आपण धरणाचं बॅकवॉटर बघू शकतो, जिथून नांदूर मधमेश्वर असेल किंवा नाशिक असेल या ठिकाणाहून पाणी येतं। काल दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत पाणी गेलेलं होतं, मात्र आज गोदावरी पात्र नाशिकचं जे आहे ते दुतोंडा मारुतीचा चेहरा जो आहे तो दिसतोय, म्हणजे कुठे ना कुठेतरी तिथलंही पाणी कमी झालेलं आहे। नांदूर मधमेश्वरचा फ्लो सुद्धा कमी झालेला आहे। त्यामुळे प्रशासन सुद्धा अपेक्षा ठेवून आहे की जर वरून येणारा पाण्याचा फ्लो कमी झाला आणि वरून राजा जर कमी बरसला तर कदाचित कुठे ना कुठेतरी ही पूर नियंत्रण परिस्थिती जी आहे ही कंट्रोलमध्ये येऊ शकते। पैठणहून दादा गलांडेसह अमेय पटक, लोकमत।